मागचे 24 तास माझ्यासाठी खूप टफ केलेले एका विचारामुळे चकली केलेली आहे आणि ही मम्मीची पद्धत आहे जी हे बाळेला हां हे मस्त झालं. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस स्क्रीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला छान जाऊ देत, तुमच्या मनाला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. वातावरण पावसाचं झालेलं आहेच, काल पण पडलेलं आहे पाऊस, आज पण वातावरण झाले तसंच. आणि आज मी आले गडिंग्लजला, आरवला सोडले स्कूलला आणि परत चाललो आहे घराकडून मग परत आत्याकडे थांबणार आहे मी आज परत दिवसभर आणि त्याला घेऊन जाणार आहे. तर काम कितपत झाले ते बघायचं आहे मला. आज रेलिंगचं काम करणार आहे दिवसभर आणि त्यासोबतच फास्ट मारायचं आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय म्हणते त्याला बाथरूममध्ये पण मी काचेक बसवायला सांगितले. ती दोन्ही कामं आज व्हायची आहेत, दिवसभर करेल तो. पण आत्ता काय झाले बघा, म्हणजे किचनचं लॅमिनेशनचं झाले का कम्प्लीट आणि टी व्ही पॅनल पण बसवायचं होतं ते झाले का. आता मी तर ठरवलं जेवढं होईल तेवढं होईल, वास्तुशांती आवरून घ्यायची आणि जाऊन मग हळूहळू छोट्या मोठ्या गोष्टी करून घ्यायच्या. कारण हे डिस्टन्स फार लांब पडते आणि खूप अवघड आहे. पाऊस आता सुरू झाला आहे, त्यात भडगाव पूल जो आहे तिथला ते पण काम चालू आहे आणि तिथे जर पाणी झालं तर म्हणलं हे अवघड होणार सगळ्या गोष्टी. त्यापेक्षा मग ठीक आहे, चला बघूयात आत्ता काम कितपत झालं आहे ते जाऊन बघूयात. किचनचं काम होप सगळी कंप्लीट झालं असेल, बाबांची रूम आणि किचन बघू जाऊन. लाईट्सचं काम थोडंसं झालेलं आहे आणि बाकी लॅमिनेशनचं काम तुम्हाला दिसते. आता हे थोडासा कचराच तेवढा आहे, हा क्लीन केला की बाकी सगळ्या गोष्टी होऊन जातील. देवाऱ्याच्या थोड्याशा गोष्टी राहिलेल्या आहेत, म्हणजे दरवाजा आणि बाकी किचनचं काम ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. आता ज्या गोष्टी इथं आणून ठेवायच्या त्याच बाकी आहेत आणि इलेक्ट्रिशियनचं एक थोडंफार काम, म्हणजे एक 95% किचनचं काम कंप्लीट झालं आहे. युटिलिटी मी जरा वाकून बघितली की काय कारभार आहे, कारण ते आता क्लीन करून घ्यावं लागणार आहे. वॉशिंग मशीन तिकडं थांबणार आहे, वॉशिंग मशीनसाठी तिथे जागा दिलेली आहे युटिलिटीच्या साईडला. सो किचन हे असं दिसते. टाईल्स मी चेंज केलं त्याच्यामुळे ते अजून थोडंसं मस्त वाटते. आता बाकी सगळ्या गोष्टी ते इन्स्टॉल झाल्यानंतर ते अजून सुंदर दिसेल. एक 5-6 दिवस गेले की मग बाकी गोष्टी इन्स्टॉल व्हायला सुरुवात होतील इथे. बघू कसं कसं दिसतंय आता. डब्बे मावतील एवढं पाहिजे ते. ओके, तरी होत आले मला. आता काय काय करायचं काय हो रहा है भैया. इथलं अजून बाकी आहे, तिथलं अजून बाकी आहे. हां, इथे सिंकच्या खाली ना इथं अजून बॉक्स आहे तो बाकी आहे. तरी झालं, मला वाटलं जागा कमी पडते का काय की. वरचे लाईट्स पण लावले वाटते त्यांना काल बहुतेक थोडे. चिमणी अजून इथं यायची आहे, ते कसं हे बाळेला हां हे मस्त झालं. ह्याचे बॉक्स ते ह्याचं ट्रॉलीचं करून घ्यायला लागेल. ट्रॉली सिस्टीम मी ठेवलेली नाही. कंप्लीट झाल्यानंतर किचनची जेव्हा टूर देईन तेव्हा सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन तेव्हा करेनच. तुर्तास जे बनतं आहे जसं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि मी हे तेच बघते जे तुम्हाला दाखवते. आता आरवचे जो स्टडी टेबल आहे तर त्याचं लॅमिनेशन कंप्लीट झालं आहे, ते परफेक्ट झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे. बाकी येथे शेल्फ लावायच्या बाकी आहेत, त्याही होतील असं बोलत होते, कारण मी सकाळी गेले होते तर आजच्या दिवसातलं हे काम कंप्लीट होणार होतं. आरवच्या रूममध्ये थोडंसं काम बाकी आहे, तेही होणार होतं. आरवसाठी खास सरप्राईज आहे, ते आता तुम्हाला नंतर हळूहळू व्हिडिओ जसे येतील तसं समजेलच. माझ्या रूममधली ही अवस्था अशी आहे. अजून आजच्या दिवशी ते करणार होते असं बोलत होते, बघू आता कधी कधी करतायत. मग आता बिंदास ते निवांत आहे, म्हटलं कधी होते ते होऊ देत. आता हे 2 हुक पाळण्यासाठी लावलेले आहेत, झोपाळा ठेवायचं म्हणून. असं आहे आता सध्या तरी.
आज बेडरूमचं लॅमिनेशनचं काम चालू करणार. किचनचं तरी बऱ्यापैकी झालं. इलेक्ट्रिशियनचं काम काल कंप्लीट झालं असतं, पण काल इलेक्ट्रिसिटी इथे नसल्यामुळे 4-5 तास कोवाडमध्ये तरी दिवसभर नव्हती. संध्याकाळी 7ला आले. इथं 4 तास गेलेली म्हणतोय तो. थोडंसं काम राहिलं, म्हटलं आत्ता ते आवरून घे, संध्याकाळी परत एकदा जाऊन बघून यायचं आहे. बघून जायचं काय काय इथं ते होईल संध्याकाळी परत एकदा. बघूया आता काय काय. किचनचं तरी दिसतंय. अटेंडंट बॉक्सेस वगैरे बनवलेले आहेत. लॅमिनेट्स केलेलं आहे. बाबांची रूम खाली एकटा करतोय, वरची रूम एकटा करतोय, बेडरूम एकटा करतोय, कारण आता पर्यायच नाही असं झालं. 3 जण आहेत. 2 जण होते पहिला. जागा नाही ना, ते सगळं सामान वगैरे हे ठेवायचं. तो बोलते सामानाची जागा हे व्हायला लागले आणि बाहेर पाणी ठेवू शकत नाही, असं झाले पावसामुळे. बघूया हे काय आहे असं जर तुम्ही म्हणत असाल. नंबर 6ची चकली आहे. नंबर 6ची चकली जी साक्षी माईनी केलेली आहे चकली. आवाजावरनं ओळखू शकता. एक नंबर साक्षी ते लागेल. 1 नंबर साक्षी चकली झालेली आहे. पागल. खूप सुंदर अशी चकली केलेली आहे आणि ही मम्मीची पद्धत आहे जी आपण केलेली आहे. खूप आधी मी बघितलेली आणि मम्मी मी त्यांचीच रेसिपी मी फॉलो करते. खूप जणांनी केलेली आहे. छान आहे. परत एकदा मम्मीकडे करून नक्की दाखवू चकलीची. पण सध्या तुर्तास साक्षी करते आहे. आम्ही बोलत मगाशी घेतलंच माझ्या लक्षात नाही. बोलत आम्ही भलतंच काहीतरी बोलत होतो. आमचे टॉपिक वेगळे होते. आता इथं तळायला थोड्या ठेवल्या तिनं. एक चकली टेस्ट करायला दिली. अति उत्तम झालेली आहे. खरंच कुरकुरीत आणि छान झालं. मी म्हटलं गाळून देतो का चकल्या. नाही, मी चकल्या करताना कुणाला घेत नाही. 1 मॅन शो आहे. 1 मॅन वुमेन शो आहे. 1 वुमन शो. हे बघा डिस्टर्बन्स नको असते मला. इथं इकडे गाळा लागला, इकडे फिरायला. एवढे छोटे छोटे का किती. ते सुरुवातीचे मध्ये रणवीर आणि आरतीला ते विराटला इथं करायला लागल्या, तिथं तळायला लागल्या, तिथं ठेवायला लागल्या. सर्व गुण संपन्न सून आहे आमची. बाई तेल आहे तिकडे. मला भीती वाटते. आरवची स्कूल बस आहे चालूच, पण आज गडिंग्लजला येण्याचं कारण तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी समजेलच. तुर्तास मी दिवसभर थांबले होते. आरवचं स्कूल संपल्यानंतर त्याला घेऊन जायचं. मग दिवसभर मी आत्याकडेच, मागच्या वेळेला पण तिथेच थांबले, आत्या पण थांबलीच होती. मग जेवण वगैरे करून आत्या पण झोपली होती आणि साक्षी चकल्या करणार होती. मग तिला म्हटलं हो सर, मी थोडीशी तुला हेल्प करते, मी तरी बसून काय करू, माझं पण काम चालूच होतं, पण थोडासा वेळ काढून म्हटलं हेल्प करूयात. आणि मग दोघींचं बोलणं सुरू होतं. आता साक्षीबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या आत्तेभावाची बायको आहे, जर कोणी नवीन असेल तर मी सांगते. आणि माझ्या सख्या मावशीच्या सख्या नंदीची मुलगी पण आहे. मग पाहुण्यामध्येच मुलगी होती म्हटल्यानंतर लग्न केलं. आणि तिच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप हसतमुख आहे, समंजस आहे. कोणताही पाहुणा घरी गेला तर कधी चिडत नाही, कधी किरकिर करत नाही किंवा असं तोंड पाडत नाही. अगदी शांतपणानं आणि अगदी हौशेनं सगळ्यांचं करते. त्यामुळे आता चकल्या करत होती ती, तर ती मला नको म्हणत होती हेल्प करायला, तुम्ही तुमचं काम करा दीदी. पण म्हटलं बोलत करूया, होतील पटपट, होऊन पण जाईल. पण चकल्या करताना एवढं काही होत होतं ना, तर ते आमच्या दोघींचं मजामस्ती चालू होती. आणि एकत्र जमलं तर अजून होते मजामस्ती. आम्ही जेवढं व्हिडिओमध्ये टाकतो त्याच्या 100x मजा झालेली असते. कारण व्हिडिओमध्ये जे आम्ही शेअर करतो एकत्र फॅमिली आल्यानंतर, तर ते काहीच क्षण असतात, पण त्याच्यापेक्षा भयानक आम्ही एन्जॉय केलेलं असतं. आणि जे मी दाखवते माझ्या व्हिडिओमध्ये सेम तसंच असतं. कोणत्याही गोष्टी असं फक्त कॅमेऱ्यासाठी नसतात, कारण कॅमेऱ्यासाठी 24 तास माणूस ॲक्टिंग नाही करू शकत. थोडा वेळ आवरल्यानंतर घरी जायला निघाले आरवला घेऊन. आईस्क्रीम घेतलं, त्याला पण 2 आईस्क्रीम दिले. आणि का घेतलं ते तुम्हाला आता सांगते मी थोड्या वेळात. आईस्क्रीम का खाल्लं याचं रिझन सांगते. आता मला वाटतं गेले 15 दिवस मी अजिबात गोड खाल्लेलं नाही. इतकं म्हणजे चहाचे फक्त सिप घेते की गोड बंद करायचं म्हणून. पण आज आईस्क्रीम खाल्ले मी. 1 सोडून 2 स्कूप खाल्ले. मागचे 24 तास माझ्या घरी खूप टफ केलेले एका विचारामुळे. आता मी फ्रेश होते, पहिल्यांदी आंघोळ करते गरम पाणी सोडलं तर, कारण इथं खूप थंड वातावरण आहे. आता इथं पाऊस पडून गेलं आहे, पावसाचं वातावरण आहे. आणि त्याच्यानंतर मम्मीला म्हटलं पोहे कर, म्हटलं गरम खाते मी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते. म्हणजे रेग्युलर चेकअप मी करवते आरवचं नेहमी. तर असंच रेग्युलर चेकअप करताना एक गोष्ट असं थोडीशी शंकास्पद वाटली डॉक्टरांना इथे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही सोनोग्राफी करून घ्या. सोनोग्राफी करून घ्यायचं म्हटलं. आणि जे असं सांगितलं होतं त्यामुळे टेन्शन फार आलं होतं. मला रात्री झोप लागली नव्हती, जेवायला नीट गेलं नाही, सकाळी उठल्यानंतर टेन्शन. आणि शनिवारी सोनोग्राफी निवांत करून घ्या म्हणाले. शनिवारी सोनोग्राफी करून घ्या, नंतर मग बघूया पुढचं काय असेल ते. तरी पण टेन्शन.
सकाळी मग म्हटलं नाही, मग मी स्वतःच गडिंग्लजला सोडायला त्याला स्कूलमध्ये गेले. त्यानंतर मी सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यानंतर आरोला परत स्कूलमधून घेऊन सोनोग्राफी सेंटरमध्ये गेलं. मग त्या मॅडम पण ओळखीच्या होत्या. त्यांनी सांगितले घाबरायचं काही कारण नाही, सगळं ओके आहे आणि काही नाही. पण हे जे 12 तास माझ्यासाठी होते, 12 म्हणण्यापेक्षा एक 18 तास 4 वाजेपर्यंतचे एवढे टफ होते. कारण अगोदरच एकच मूल असेल तर एवढं काय असं कुठलं कधी आपल्याला हे येत नाही, म्हणजे कुठल्याही गोष्टी करताना. पण एक मुलगा आहे आणि दुसरा मुलगा होऊन तो हातातून गेलेला आहे. आणि ते जे पेन आहे त्या म्हणजे गोष्टी पॅनिकसारखं होतं मला कधी कधी अशा गोष्टी. म्हणजे ती गोष्ट मी आता थोडेफार विसरू तर शकणार नाही, पण ती डोक्यात कधी आणत नाही मी कधी गोष्टी. आणि आरवला थोडा जरी काहीतरी त्रास झाला, मला खूप असं म्हणजे मला काहीच करू वाटत नाही किंवा मला कुठल्याच गोष्टीत रस वाटत नाही आणि कुठल्या गोष्टी अशा हे वाटत नाहीत. माझ्या मुलावरती कुठल्याही गोष्टी असं काही इवन त्याला कुठलाही ताप सर्दी खोकल्याला काही, तो फक्त हसत राहावा असं मला वाटतं आणि आनंदी राहावा, खुश राहावा, हेल्दी राहावा, एवढंच माझं मागणं असतं. आणि मी तिथे सोनोग्राफी सेंटरमध्ये मॅडमने मला साईडला बसून मी कंटिन्युअसली नामस्मरण करत होते, कंटिन्युअसली नामस्मरण. फायनली ते ओके आहे सगळं. पण असं होतं आपल्याला आणि आपण खूप अतिविचार करतो काही गोष्टींचा. पण मी काल खूप अतिविचार करते, मला रडायला पण आलं. तर सचिन म्हणायला लागले धनश्री कुठल्याही गोष्टीचं काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं ओके आहे, सगळं छान होणार आहे आपलं आणि सगळं बेस्ट असणार आहे, काही नाही. उद्याचं पण सगळं डिटेल्स, सगळे रिपोर्ट, सगळे व्यवस्थित डिटेल्स असणार आहेत. डॉक्टरांनी पण ते बोलले की शंका वाटते, फक्त तुम्ही शंकेचं निरसन करून घ्या, आपल्याला सोनोग्राफीमध्ये सगळं क्लिअर कळेल, फक्त शंका वाटते, दुसरं काही नाही. पण नॉर्मली तसं नसणारच आहे, पण तरीसुद्धा एक प्रिकॉशन म्हणून करून घ्या. ते माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं ते. काय माहिती, मी इथून डोकंच दुखत होतं मला. नंतर तरी जसं सोनोग्राफीचं ते टायमिंग येत होतं ना, इथं दुखायलाच लागलेला मला. ठीक आहे, सगळं छान आहे. आणि मी नेहमी जसं म्हणते की पॉझिटिव्ह विचार करायचे. आणि ह्या पण 18 तासामध्ये मला जेव्हा कधी असं निगेटिव्ह काहीतरी थॉट यायचा ना मनात, कंटिन्युअसली त्याला कन्वर्ट करायचे पॉझिटिव्हिटीमध्ये. म्हणजे नाही, सगळं छान असणार आहे, काही नाही, सगळं बरोबर असणार आहे, भारीच असणार आहे, सगळं व्यवस्थित असणार आहे. पण बॅक ऑफ माइंड आपल्याला थोडंसं असतं, पण तरीसुद्धा मी ट्रेन करते, नाही सगळं चांगलं असणार आहे, व्यवस्थित असणार आहे, काहीच नाही, सगळं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, सगळं हेल्दी आहे. तर हे आता असं घराकडे पण जाऊन आले, आता होत आले बऱ्यापैकी. मोठं काम तरी करून घेतेच आहे आणि जेवढं होईल तेवढ्यामध्ये वास्तुशांती करून घ्यायचीच आहे आता. त्याच्यानंतर हळूहळू घर काय एकदम कधीच परफेक्ट घर बनत नाही, घर हे बनतच राहतं, आपण चेंजेस करतच राहतो. बट मेन ज्या गोष्टी आहेत त्या तरी ऑलरेडी होत आलेल्या आहेत. बघू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही शेअर करते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.